चवीचं गोकुळ लई भारी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. नमस्कार. लाईव्ह मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. आज आपण एका वेगळ्या विषयावर किंबहुना ही मालिका सुरू होईल. कोल्हापूर महापालिकेची स्थापना 15 डिसेंबर 1972 रोजी झाली. त्यानंतर जवळजवळ 8 निवडणुका झाल्या आणि 9व्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झालेली आहे. या पार्श्वभूमीवर आपण जुन्या सभागृहातल्या काही आठवणी, काही मोठे प्रसंग, घडलेल्या घटना आणि एकूणच झालेलं राजकारण याविषयी आपण बातचीत करणार आहोत विविध मान्यवरांशी. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक संपादक गुरुबाळ माळी. त्यांनी सुमारे 10 वर्षापेक्षा जास्त काळ महापालिकेचं बीट सांभाळलेलं आहे. ते अनेक घटनांचे साक्षीदार आहेत. आपण त्यांच्याकडनंच काही घटना प्रसंग जाणून घेऊया. गुरुबाळ सर, आपलं स्वागत आहे. आपण महापालिकेच्या राजकारण म्हणजे महापालिकेचं एकूण बीट जवळजवळ 10 वर्ष बघितलं. 10 वर्षाच्या कालावधीत तुम्ही बरेच घटना प्रसंग असे अनुभवलेले आहेत. तर आपण वेगवेगळ्या पद्धतीची आठवणी सांगाव्यात अशी मी विनंती करतो. मी सगळ्यात एक महत्त्वाची घटना जी मी बीट बघत असताना अनुभवली आणि माझ्या डोळ्यासमोर एक घटना घडली, ती म्हणजे राष्ट्रगीताचा अवमान. जे अजूनही न्यायालयात हे प्रकरण गेले 15 वर्षे अजूनही न्यायालयात सुरू आहे. महापालिकेची सभा सुरू होती तेव्हा महापौर सई खराडे होत्या आणि सभा संपत आली असतानाच काही विषयावरून गोंधळ सुरू झाला आणि ती सभा संपवण्यासाठी तातडीनं राष्ट्रगीत सुरू करण्यात आलं. पण नगरसेवकांचं तिकडे लक्ष नव्हतं आणि तो गोंधळ तसाच सुरू राहिला आणि प्रकरण अगदी मारामारीपर्यंत पोचलं. त्या सभागृहात नगरसेवकांच्या तुंबळ मारामारी झाली आणि नंतर 2 दिवसांनी या सगळ्या बातम्या पेपरमध्ये आल्या की सभागृह सुरू असताना किंवा राष्ट्रगीत सुरू असताना सभेत मोठा गोंधळ झाला आणि या राष्ट्रगीताचा अवमान झाला. संजय शिंदे यांनी या संदर्भात मेजर संजय शिंदे यांनी न्यायालयात खटला दाखल केला आणि जवळजवळ 52 नगरसेवकांच्यावर तेव्हा गुन्हा दाखल झाला आणि या सगळ्यांच्यावर आजही न्यायालयात केस सुरू आहे आणि त्याचा मी साक्षीदार होतो. किंबहुना मारामारी सुरू असताना मी काही फोटो काढले होते. तेव्हा माझ्याकडे कॅमेरा होता. मी फोटो काढले होते. तेव्हा मी डबल साक्षीदार, एक बातमी लिहिणारा आणि फोटो काढणारा, असं 2 साक्षीदार म्हणून मी न्यायालयात साक्षी दिली आणि अजूनही ते प्रकरण न्यायालयात सुरू असल्यामुळे त्याची चर्चा आजही आहे. त्यानंतर 2 निवडणुका झाल्या पण अजूनही त्या प्रकरणातनं नगरसेवक सुटलेले नाहीत. मीही त्या घटनेचा साक्षीदार होतो. हो, तुम्ही आणि आपल्याला कोर्टात बोलवलं, साक्ष झाली, पण ते प्रकरण काय अजून निकालात लागलं नाही. किंबहुना या राजकारणातून संजय शिंदेने गुन्हा दाखल म्हणजे खटला दाखल केला म्हणून त्याच्यावर छापा टाकला आणि त्यांनी अनाधिकृत काय बांधकाम केलं असेल किंवा काय केलं असेल, कारवाईची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर या काळामध्ये सई खराडे महापौर होत्या आणि त्यांना काही कालावधी 1 वर्षाचा वगैरे कालावधी दिला होता. पण त्यांनी विनय कोरेसांची गटाची स्वराज्य शक्तीची हे करून 2.5 वर्ष पद सोडलं नाही. खरं तर ते सई खराडे यांना पहिल्यांदा महापौर केलं 2005ला आणि असं ठरलं होतं किंवा काँग्रेसच्या गोटात की 2.5 वर्षात 3 महापौर करायचे. त्यामध्ये सरिता मोरे, माणिक पाटील आणि सई खराडे तिघांची नावं पण निश्चित झाली होती. आणि जेव्हा 10 महिन्याचा प्रत्येकाला 10 महिन्याचा कालावधी दिला होता, 10 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर सई खराडेंनी राजीनामा द्यायला नकार दिला. तेव्हा सत्ताधारी आघाडीत धुसफूस सुरू झाली. पण याच वेळी जनसुराज्य आणि राष्ट्रवादी हे 2 पक्ष सत्तेच्या जवळपास होते पण सत्तेपर्यंत पोचले नव्हते. तर या काँग्रेसमधल्या धुसफूसचा फायदा जनसुराज्य आघाडीनं तेव्हा जनसुराज्य कोल्हापुरात एकदम फास्ट होता. राष्ट्रवादी हा छोटा भाऊ होता आणि जनसुराज्य हा तेव्हा महापालिकेत मोठा भाऊ होता. तर विनय कोरेंनी तेव्हा सई खराडे यांनाच जनसुराज्यमध्ये घेतलं आणि त्यांना महापौर पदाची ऑफर दिली. त्यामुळं जे काँग्रेसचे 3 महापौर होणार होते ते काय झाले नाहीत. उलट काँग्रेसची सत्ताच गेली त्यांची आणि जनसुराजच्या हातात सत्ता गेली आणि 2.5 वर्षे सर्वाधिक काळ महापौर होण्याचा मान सई खराडे यांनी मिळवला. महापौर पदाची निवडणूक होती
आणि महापौर निश्चित ठरले होते, आता काही होणार नाही, आता महापौर झाला असं होतं. आणि बिन आवाजाचा बॉम्ब फुटला आणि सभागृहात पराभव झाला. महापौर ज्यांचं अपेक्षा होती पराभव झाला. अक्षरशः त्यांनी ते फेटे काढून टाकून दिले अक्षरशः. अशा पद्धती काय होतं नेमकं ते महापालिकेच्या इतिहासात किंवा महाराष्ट्रात एक शब्द तेव्हापासून परिचित झाला की बिन आवाजाचा बॉम्ब. खरं तर तेव्हा सत्ताधारी आघाडीत महादेवराव महाडिक ह्या त्या आघाडीचे नेतृत्व करत होते, तारराणी आघाडीचे. आणि आता नंदकुमार वळंजू महापौर होणार इथंपर्यंत सगळं फायनल झालं तर फेटे बिटे बांधून सगळे आले होते. आणि बाबू फराश यांनी ज्या पद्धतीनं व्यूहरचना केली आणि कोणाला काहीच कळू दिलं नाही आणि सगळे नगरसेवक आतून फुटले होते. आणि अचानक बाबू फरास महापौर झाले आणि वळंजूंना पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून महापालिकेच्या इतिहासात बिन आवाजाचा बॉम्ब असा एक शब्द रूढ झाला, जो महाराष्ट्रभर नंतर प्रसिद्ध झाला. त्याच्या पुढच्या निवडणुकीतही पुन्हा एकदा बिन आवाजाचा बॉम्ब फुटला. मायादेवी भंडारे आणि कांचन कवाळे यांच्यात ही निवडणूक झाली होती. तेव्हाही असंच झालं होतं की मायादेवी भंडारे स्वतः आणि त्यांच्या गटाचे सगळे नगरसेवक फेटे बांधून आता महापौर होणार असं गृहीत धरून चालले होते. आणि पुन्हा एकदा बिन आवाजाचा बॉम्ब फुटला आणि कांचन कवाळे महापौर झाल्या. म्हणजे महापालिकेच्या इतिहासातले हे 2 बिन आवाजाचे बॉम्ब फार फेमस झाले. त्यानंतर आणखी 2-3 वेळा झालं, पण सुरुवात ही जी बिन आवाजाच्या बॉम्बची झाली ती आज ही चर्चेची होती. आजही महापालिकेत एखादी अनपेक्षित घटना घडली की त्याला मग ते बिन आवाजाचा बॉम्ब फुटला असं ते म्हणलं जाते. मधल्या एका निवडणुकीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षानं कोल्हापूर शहरामध्ये खूप मोठी हवा केली आणि खूप मोठं अक्षरशः म्हणजे मोठमोठी होर्डिंग्ज लागली, वातावरण केले. इव्हन आमचे शामराव शिंदेनं त्यांनी एका उमेदवारी दिली विधानसभेची. पण एवढं सगळं वातावरण करून ते रेल्वे स्टेशन हलवायचं वगैरे असं सगळं अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी मुद्दे वातावरण केली, पण त्यांना फारसं यश आलं नाही. साधारणतः 2004 असेल जनसुराज्य शक्ती पक्षाची विनय कोरेंनी स्थापना केली आणि त्यांनी एकदम झंझावात सुरुवात केली. जवळजवळ तेव्हा विधानसभेच्या 50 जागा लढवल्या होत्या त्यांनी. त्यातल्या 4 जागा विधानसभेला स्वतः विनय कोरे आले होते, राजू आवळे निवडून आले होते, इकडे नरसिंग गुरुनाथ पाटील आले होते आणि मुंबईच्या परिसरात एक असे 4 जागा विधानसभेला जनसुराज्याच्या निवडून आल्या. त्यामुळे एक आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळे त्यांनी महापालिकेत अतिशय ताकदीनं निवडणूक लढवली. तेव्हा राष्ट्रवादी ची ताकद शहरात फारच कमी होती आणि जनसुराज्य एकदम जोरात होता. साधारण जवळजवळ 30 ते 35 जागा जनसुराज्याच्या आल्या होत्या, राष्ट्रवादीच्या फारच कमी होत्या. आणि एक हवा निर्माण केली होती जनसुराज्यानं सत्तेपर्यंत पोहोचण्याची. पण अतिशय एक 5-6 जागा कमी असल्यामुळं त्यांना सत्तेत जाता आलं नाही. पण ही उणीव त्यांनी नंतर सई खराडे यांना जनसुराज्यामध्ये घेऊन सत्तेचा जो काय सोपान महापालिकेत असतो तो पार केला आणि आश्चर्यकारकरित्या शहरात जनसुराज्यचा महापौर झाला आणि जनसुराज्याची ताकद शहरात या निमित्तानं निर्माण झाली. पण ही ताकद त्यांना फार काळ टिकवता आली नाही, कारण या 5 वर्षात इतक्या वेळा नगरसेवकांनी आपल्या आघाडी बदलल्या त्याला प्रमाणच नाही. तर ह्या आघाडी बदलाचा दर 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 25 लाखावरनं एकदा तरी तो 75 लाखापर्यंत गेला होता, ती अशी चर्चा होती. त्यामुळे नेते ह्या दराला कंटाळले आणि पुढच्या निवडणुकीत त्यांनी फारसा काय भाग घेतला नाही. तरी पण काही जागा उभा केल्या, पण यश फार चाललं नाही. अगदी 7 किंवा 8 जनसुराज्यच्या जागा आल्या आणि तेव्हापासून जनसुराज्य पक्षाला कोल्हापूर महापालिकेत किंवा कोल्हापूर शहरात उतरती कळा लागली. एकेकाळी जनसुराज्य पक्ष जिल्हा बँकेत सत्तेवर होता, जिल्हा परिषदेत सत्तेवर होता, महापालिकेत सत्तेवर होता, 4 महापौर होते, अनेक नगरसेवक, अनेक नगरपालिका त्यांच्या ताब्यात होत्या आणि बाजार समितीसुद्धा त्यांच्या ताब्यात होती. म्हणजे जिल्ह्यातले जे सत्तास्थानं आहेत ही सगळी सत्तास्थानं विनय कोरे अर्थात जनसुराज्याच्या ताब्यात होती. पण नंतर अगदी 5-6 वर्षातच त्या जनसुराज्याची शक्ती कमी होत गेली आणि आता तर त्यांची सत्ता अशी कुठे एखादी नगरपालिका सोडली तर फारशी सत्ता नाही आणि नगर परिषद वगैरे तेवढीच आहे आणि एका तालुक्यापुरता हा पक्ष मर्यादित राहिला.
महापालिका म्हणजे महादेवराव माडिक यांची ताराणी आघाडी आणि त्यांची सत्ता असं समीकरण होतं. पण मधल्या काळात सतेज पाटील आणि मुश्रीफांनी त्यात बाजी मारली आणि त्यांची सत्ता आली. कसं परिवर्तन कसं झालं नेमकं? मुळात महापालिकेत माजी आमदार महादेवराव महाडिक यांची एंट्री झाली ती महाडिक, PN पाटील आणि नरके, जो मनपा असा एक शब्द तेव्हा फेमस झाला होता. या तिघांचे मिळून मनपा असं ते म्हणत होते. आणि जो निवडून येईल तो महाडिक गटात, तो तारणे आघाडीत. म्हणजे तेव्हा कुणीही कुठल्याही पक्षातर्फे लढायचे, अपक्षी लढायचे. निवडून आल्यानंतर हे सगळे महाडिक यांच्या नेतृत्वाखाली तारणे आघाडीत एकत्र यायचे. पण त्यामुळे जवळजवळ 15 ते 20 वर्षे याच पद्धतीनं निवडून येईल तो माझा, या पद्धतीनं महादेवराव महाडिक यांनी महापालिकेत सत्ता सुरू केली. पण नंतर पक्षीय पातळीवर निवडणुका सुरू झाल्या. मग जनसुराज्याला काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना अशी पक्षीय पातळीवर निवडणूक सुरू झाली आणि तारणे आघाडीची ताकद कमी होत गेली. आणि सगळ्यात विशेष म्हणजे महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील हे एकत्र होते. मग त्या मालोजीराजे होते सोबत, धनंजय महाडिक होते, ह्या सगळ्यांची टीम होती. पण मी नेहमी असं म्हणत होतो की जेव्हा एखाद्या कंपनीत 5-6 मालक होतात तेव्हा ती कंपनी फार दिवस टिकत नाही. आणि हाच अनुभव मला कोल्हापूर महापालिकेत आला. कारण महादेवराव महाडिक, सतेज पाटील, मालोजीराजे, धनंजय महाडिक असे 5-6 त्याचे मालक झाले. आणि त्या याच्यातनं धुसफूस सुरू झाली आणि शेवटी महाडिक विरोधात सतेज पाटील अशी ठिणगी पडली. या ठिणगीतूनच ती ठिणगी एवढी पेटत गेली की एक दिवस महादेवराव महाडिक यांची सत्ता त्या महापालिकेतनं बाजूला गेली आणि तेव्हापासून सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ हे सत्तेवर आले. गेले 10 वर्षे ते या सत्तेवर आहेत. भाजप आणि शिवसेना शहरातला एक प्रबळ असे 2 पक्ष होते, त्यांची युती होती. पण तरीही आता स्वतंत्र जरी झाले असले तरी 2 पक्षांना महापालिकेच्या निवडणुकीत 2 अंकी संख्या कधी गाठता आली नाही. याचं नेमकं काय कारण असेल? खरं तर हे आश्चर्य आहे. कारण गेले 25 वर्षे शहरात शिवसेनेचा आमदार आहे. म्हणजे दिलीप देसाई शिवसेनेच्या वतीने निवडून आले, सुरेश साळुंखे 2 वेळा निवडून आले, राजेश क्षीरसागर 2 वेळा आमदार झाले. पण एकीकडं आमदारकीला, विधानसभेला सगळी जनता शिवसेनेच्या पाठीशी असताना महापालिकेत मात्र फारसं त्यांच्यासोबत कधी दिसत नाही. कारण शिवसेनेच्या 4-8 त्याच्या पुढं कधीच गेलं नाही. आणि भाजपची तर अवस्था याच्यापेक्षा वाईट आहे. कधीकधी एक RD पाटील यांच्या रूपानं किंवा सुभाष ओरा यांच्या रूपानं एखादा नगरसेवक महापालिकेत असायचा. तेही नाव जरी भाजप असलं तरी ते तारणे आघाडीशी संबंधित असल्यामुळं भाजपचा नगरसेवक हा तारणे आघाडीचा म्हणजे काँग्रेसचा पक्षप्रस्तुत असायचा. कधीकधी स्टँडिंग चेअरमन पण असायचा. सुभाष ओरासुद्धा स्टँडिंग चेअरमन झाले. पण ह्या मुळात भाजपची ताकद ही फारशी नव्हती, शहरात नव्हती. आत्ता ह्या 5 वर्षात भाजपची ताकद निर्माण झाली. पण त्याच्या अगोदर शहरात भाजप हा वांगी गोळा पुरता मर्यादित होता. म्हणजे भाजप युती सरकारची सत्ता असताना त्यांना महापालिकेत सत्ता आली नाही, पण त्यांच्या जागा मात्र वाढल्या. कारण भाजप आणि तारणे आघाडीच्या जवळजवळ 33 जागा आल्या. जे जिथं 3-4ची एकूण क्षमता होती तिथं 33 झाली. म्हणजे ताकद वाढली, पण सत्तेपर्यंत ते काय पोचता आलं नाही. आणि शिवसेनेचं एक आहे की शिवसेनेला एक ग्रहण लागले गटबाजीचं. गेल्या 25 वर्षात आमदार एका बाजूला आणि जिल्हाध्यक्ष बाजूला. मग जिल्हाध्यक्ष कुणी हो, आमदार कुणी हो, हे 2 गट शहरात कायम आहेत. आणि आपला वचक ठेवण्यासाठी ते कधीकधी पक्षाच्या ताकदीचा बळी देतात. यामुळं गेल्या 25 वर्षात शिवसेनेची हवा आहे पण नगरसेवक नाहीत. तशीच अवस्था कम्युनिस्ट पक्षांची आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा वाईट अवस्था. पण महापालिकेत किंवा शेतकरी कामगार पक्ष असतील, हे सगळे मोर्चे वगैरे असतील, आंदोलनात हे पुढे असतात. पण ह्यांना मतदान कोण करत नाही? काय ह्याचं काय कारण असावं? काय कारण? मुळात पहिल्यापासून असं एक लोकांची धारणा आहे की कम्युनिस्टवाल्यांनी फक्त लढतच राहायचं, त्यांनी काय सत्तेपर्यंत पोचायचं नाही. एक कुंभार समाजातला एक नगरसेवक सोडला
तर कम्युनिस्ट पक्षाचं आत्तापर्यंत प्रतिनिधित्व या महापालिकेत कोणाचंच नाही. मला वाटतं पानसरे साहेब सुद्धा एकदा नगरसेवक होते. नाही, माझ्या नसेल बहुतेक, माहितीनुसार. नसतील. एक कुंभार समाज आणि अकोळकर म्हणून होते. अकोळकर, KR अकोळकर जे होते ना, ते एकमेव ह्या महापालिकेतले कम्युनिस्ट पक्ष. नाहीतर मग कायम ताराणी आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज यांच्याच ताब्यात आहे. आणि ह्यांना म्हणजे ताराणी आघाडीला पुन्हा एकदा संजीवनी मिळावी म्हणून विक्रमसिंह घारगे यांच्या शाहू आघाडीची हात मिळवणी केली. ती छुपी होती, पण नंतर ती उघड झाली. फारसा त्यात यश आलं नाही. नेमकं काय झालं होतं त्यावेळेला? ते ही साधारणतः 2010ची ही निवडणूक असेल. तेव्हा ताराणी आघाडी आणि काँग्रेस अशी जोरात लढत होती. आणि राष्ट्रवादीची तेव्हा चंचू प्रवेश होणार होता, पण राष्ट्रवादी एवढी ताकद नव्हती. अशा वेळी नाराज म्हणजे ज्यांना उमेदवारी काँग्रेसची मिळत नाही किंवा ताराणी आघाडी याची मिळत नाही, त्या नाराज उमेदवाराला सोबत घेऊन शाहू आघाडी स्थापन करायचं राजे विक्रमसिंह घाडगे यांनी ठरवलं होतं. पण ह्या आघाडीच्या घोषणेला फक्त 1 दिवस उशीर झाला आणि तेवढ्यात सगळे जे काही ताकदीचे नगरसेवक होते ते राष्ट्रवादीकडे गेले. ते 1 दिवस उशीर झाला नसता तर कोल्हापूर शहरात शाहू आघाडीचे 10 ते 12 नगरसेवक दिसले असते. पण उशीर झाल्यामुळं ताकदीचे नगरसेवक सगळे राष्ट्रवादीकडे गेले आणि राष्ट्रवादीचे तेव्हा 15 जागा आल्या, ज्या शाहू आघाडीच्या आल्या असत्या. आणि शाहू आघाडीला फक्त एकच जागा मिळाली. महापालिकेच्या एकूण सगळ्या कारभारामध्ये तुम्हाला आवडलेला अधिकारी किंवा कोणत्या अधिकाऱ्याच्या कारकिर्दीमध्ये किंवा महापौरांच्या कारकिर्दीमध्ये चांगले निर्णय झाले ते कोणते होते? मी जेव्हा हे महापालिका भेट बघत होतो, मला एक कुणाल कुमार नावाचे एक अधिकारी होते. त्यांच्या जो काय कालावधी 3 वर्षाचा होता ते अतिशय चांगलं काम. म्हणजे शहरातल्या रस्त्याचा जो काय निर्णय झाला त्याला नंतर नको ते कांगोरे फुटले, पण मूळ जो 160 त्यांचा होता. म्हणजे 167 किंवा 60 अंतर्गत सगळं प्लॅनिंग केलं हे त्यांचं होतं. किंवा बावड्याला थेट सिंगणापुरातनं पाणी उचलण्याची 32 कोटीची जी योजना होती ही त्यांची होती. आणखी अनेक निर्णय अतिशय चांगले घेतले. एक चांगला माणूस कुणाल कुमार, त्यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीनं फार चांगले. त्यांनी तुमचा घर फळा तुम्ही ठरवा, हो, अतिशय चांगली योजना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक महापौर झाले, अनेक आयुक्त झाले. थेट पाईपलाईन योजनेला जी काय गती दिली त्या काळात, तर ते त्यांच्या हे जरी राजकीय कर्तृत्व असलं तरी यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचं कर्तृत्व नक्कीच असते. कारण त्यांनी पाठपुरावा केल्याशिवाय अशा मोठ्या योजनांना कधी गती मिळत नाही. कुठल्या महापौरांची कारकीर्द चांगली झाली आहे तुम्ही पाहिलेल्या कोणाची कारकीर्द चांगली ठरली? महापौर कोण? खरं तर गेल्या 15-20 वर्षात एक आहे की कुठल्याच महापौराला समाधानकारक कामच करता आलं नाही. कारण आपल्याकडं पूर्वी 1 वर्ष, नंतर 2.5 वर्षाचा कालावधी आला, पण सगळ्यांना सत्ता समाधानी करण्याच्या नादात किंवा आपला गट, आपले कार्यकर्ते हे टिकविण्याच्या नादात 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने, 45 दिवस असं जे काय महापौर पदाचं खंडोळी जी काय केली, त्यामुळं फक्त माजी महापौर असा दारावर बोर्ड लागला, पण प्रत्यक्षात फारसं कुणाला अतिशय मनासारखं म्हणजे काहीतरी केल्याचं समाधान फारसं कोण करू शकले. माजी महापौर हे झाले, पाय उतार झाले की त्यांना चांदीची मूर्ती वगैरे देऊन तेवढ्या पुरतच सगळं. यशवंतराव भोसले नाट्यगृह तसंच पडलं. ते तर काही फारसं काय झालं नाही. किंबहुना कोल्हापूर भूषण पुरस्कार महापालिकेत दिला जायचा, कुस्ती स्पर्धा घेतली जायची, फुटबॉल स्पर्धा घेतली जायची. कोल्हापूर भूषण पुरस्कार तोही त्याच काळात बंद पडला. म्हणजे तो अतिशय मानाचा पुरस्कार होता. पण नंतर ते नगरसेवकांनी नाव सांगायचं आणि त्याला कोल्हापूर भूषण पुरस्कार द्यायचा. म्हणजे एकाच वेळी जयसिंगराव पवार, गोविंदराव पानसरे अशी नावं असायची आणि दुसऱ्या ओळीला कुठला तरी एक किरकोळ नगरसेवक, कुठला कार्यकर्ता अशी नाव, म्हशी पाळणारे. तेव्हा पानसरे आणि पवार साहेब, जयसिंगराव पवारांनी एक पत्रक काढले की आम्हाला काय हे पुरस्कार नको. आणि मग त्याची चर्चा सुरू झाली की काय का, तर आपण
कोल्हापूर भूषण म्हटल्यानंतर एक सन्मानाचं हे मानपत्र आहे किंवा हे पुरस्कार आहे, तो त्या मानानंच दिला पाहिजे, तो एक दोघांनाच दिला पाहिजे. 40 लोकांना कोल्हापूर भूषण पुरस्कार हास्यास्पद झालं होतं आणि त्या ह्याच्यातनं ते काही जण कोर्टातही गेले या प्रकरणात आणि एकूणच त्या भूषणचे फारच दूषण झालं आणि ती प्रथाच बंद पडली. कुस्ती स्पर्धा ती बंद पडली. फुटबॉल स्पर्धा घेतली जायची. महापालिकेचा स्वतंत्र असा फुटबॉल संघ होता म्हणजे अनेक चांगले उपक्रम होते, पण ह्या राजकारणाच्या नादात ना चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत गेलं आणि फक्त पद कसं मिळेल, सत्ता कसं मिळेल यातच बऱ्यापैकी अनेक महापालिकेत सगळ्यात जे अनेक वर्षे मी बघत असताना एक चर्चा होती, कारभारी नगरसेवक हे गुडच आहे भयंकर. हे सभागृह जरी बदललं तरी कारभारी बदलत नाहीत किंवा सभागृह बदलल्यानंतर नवीन कारभारी तयार होतात. हे नेत्यांचं लक्ष या महापालिकेत कमी असते, पण कारभाऱ्यांचं लक्ष मात्र प्रचंड असते, कारण हे कारभारी पूर्ण नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या सत्तास्थानात एवढी ढवळाढवळ करत असतात, कारभारी म्हणल ते महापालिकेत होत असते. तुमच्या सगळ्या ह्या कारकिर्दीमध्ये अभ्यासपूर्ण भाषण पुन्हा कुठल्या सदस्याचं असायचं? 3-4 नगरसेवक जे अतिशय अभ्यासपूर्ण भाषण करतात. त्यात जयंत पाटील आहेत, सुनील मोदी आहेत, भारती पवार होत्या, दिलीप शेट्टे, निशिकांत मेहते, असे अनेक नावं सांगता येतील. RD पाटील होते, भूपाल शेट्टेंचं भाषण अभ्यासपूर्ण असते. म्हणजे अनेक नगरसेवक आहेत. नावं म्हणजे गेल्या 20 वर्षात आपण अनेक नगरसेवकांना जवळजवळ 1000वर नगरसेवकांना बघितलेलं आहे. पण हे सगळे अतिशय मुद्देसूद व्यवस्थित मांडणी करत असतात. बरेच आहेत, म्हणजे नाव आपण एखाद्याचं नाव टाळू नये, पण नावं घ्यायला गेली तर ही नावं बरीच आहेत. खूप मोठी ही यादी आहे. म्हणजे महापालिकेमध्ये बहुतेक सदस्यांना या ठिकाणी हा शब्द अनेक वेळा वापरायची सवय आहे. म्हणजे ते एक अक्षरशः हास्यास्पद आहे. त्यांना प्रत्येक अनेक जण असे आहेत की या 100 शब्दाच्या आपल्या भाषणामध्ये ते 35-40 वेळा तरी या ठिकाणी म्हणतात. ते राजकारणात नाही, महापालिकेत नाही, राजकारणात हा शब्द आहे की ते प्रत्येक शब्दाला या ठिकाणी तुम्ही काही नावं सांगू मी नाही सांगणार, पण लक्षात येते की ते भाषण करायला उठले ना की या ठिकाणी उपस्थित असलेल्यांची नावं घेताना सुद्धा या ठिकाणी हे उपस्थित आहेत, या ठिकाणी हे उपस्थित आहेत, या ठिकाणी हे उपस्थित आहेत. एकदाच म्हणत नाही या ठिकाणी हे 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 उपस्थित आहेत असं नाही होत. तर या ठिकाणी हे सवय लागली ती आणि ते भाषण ऐकून त्या सभागृहात बसणाऱ्या सगळ्यांना सवय लागली की या ठिकाणी. आणि दिलीप शेट्टेंना बोलताना पत्रकारांच्या कक्षाकडे वरती बघायची फार सवय होती आणि एखादा हसायचं आणि गांभीर्य त्या प्रश्नाचे घालवायचं. हो, असं होतंय कधी कधी की पत्रकार आपला ऐकतात का नाही हे बघण्यासाठी त्यांचं लक्ष असायचं. महिलांमध्ये कुणाची कामगिरी म्हणजे तुमच्या कारकिर्दीमध्ये कुणाची चांगली कारकिर्दी झाली किंवा त्या महापौर पदाचा मान राखला अशी काही नावं सांगता येतील काय? गेल्या 10 वर्षात महिला भरपूर महापौर झाल्या. म्हणजे मान सगळ्यांनीच राखला, काहींनी वाढवला. अपमान होईल असं फारसं कोणी वागलेलं नाही. मान सगळ्यांनी राखला, पण बहुतेक सगळ्यांना फारसं काम करता आलं नाही. सई खराडेंना बऱ्यापैकी कालावधी मिळाला, त्यांनी चांगलं काम केलं. तर त्यानंतरच्या ह्यांना फारसं काम करता आलं नाही, कारण त्यांच्या मर्यादा फार होत्या की दिवस जे होते ना सत्कारात 2-3 महिने जायचे, नंतर थोडंसं माहिती घेण्यापर्यंत त्यांची मुदत संपायची. महापालिकेमध्ये कारभारी हा जो काय प्रकार आहे ते जरा उच्च शिक्षित आणि काय महापालिकेच्या अभ्यास असणारी म्हणजे माहिती असणारी माणसं आहेत, त्यामुळे त्यांचं कायम वर्चस्व राहिलेलं आहे. लाईव्ह मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात, काही किस्से आमच्या प्रेक्षकांना ऐकवलेत याबद्दल धन्यवाद. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.